हॅलो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण नोट मेकिंग बघितलं होतं आणि नोट मेकिंग मध्ये आपण डिफरन्सेस बघितले होते की नोट टेकिंग आणि नोट मेकिंग मध्ये काय काय डिफरन्सेस आहे. तर नोट टेकिंग ऍक्च्युली जे वर्गामध्ये आपण शिकत असतो किंवा मग वर्गामध्ये आपण नोट्स लिहून घेत असतो दॅट इज नोट टेकिंग. आणि ते सुरू असताना ती पासिव्ह ऍक्टिव्हिटी असते, त्याच्यात आपण थोडं इन्व्हॉल्वमेंट असतं, परंतु नोट मेकिंग मध्ये जेवढं इन्व्हॉल्वमेंट आहे तेवढं इन्व्हॉल्वमेंट आपलं नोट टेकिंग मध्ये नाही राहत. एवढं आपण शिकलो. आपण परीक्षेमध्ये याचा वापर कसा करणार आहे हे सुद्धा बघितलं होतं, तरी आपण एकदा सांगतोय की परीक्षेमध्ये एक पॅसेज दिलेला राहील, एक पॅरेग्राफ, आणि त्या पॅसेज मधनं काही महत्वाचे मुद्दे, याचा एक ट्री डायग्राम किंवा मग एखादी टेबल किंवा असा एक पाय चार्ट असा काहीतरी तुम्हाला दिला जाईल. बेसिकली ट्री डायग्रामच दिला जातो. So in that tree diagram, some of the things are missing. So those missing things, we have to read the paragraph, we have to read it twice, or we have to read the passage twice. And after reading the passage, you have to write down the points, whatever are missing in the tree diagram. So this is note taking and this is note uh, making. These things are different in total way. So today, in this video, we are going to see the example which has been given in this textbook, and with this while reading this example, आपण याच्यात त्या लोकांनी जसं आपल्याला एक ट्री डायग्राम दिलेला आहे, ह्या डायग्राम मध्ये आपल्याला जे रिकामे पॉइंट्स दिसून राहिलेले आहेत ते आपल्याला भरायचे. अपेक्षा आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एकदा हे रीड करून यायचं आहे, तुम्ही हे रीड केलं असावं आणि नंतरच हा व्हिडिओ बघा. आणि ज्यांनी नसेल वाचलं, परत एकदा वाचून घ्या एक दोनदा आणि नंतर परत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला हे सोपं जाईल लक्षात यायला. ठीक आहे. तर लेट अस स्टार्ट विथ दिस व्हिडिओ. To understand Ayurvedic treatment, it is essential to have an idea of how the Ayurvedic system regards the human body. The basic life force into the body is Pran, which is also found in elements and in analogues to the Chinese notion of Qi. आपण जसं प्राण म्हणत असतो आयुर्वेदमध्ये, ट्रीटमेंट सुरू करत असताना आपल्याला त्याची ह्युमन बॉडीची सिस्टम कशी आहे हे समजून घेतलं जातं. प्रत्येकाचं एक वेगळी सिस्टम असते. आता तर आपण तुम्ही आयुर्वेदामध्ये ऐकलेलंच असेल, कोणाचं पित्त असते, कोणाला वात असतं, कोणाला कफ असते. तर हे वेगवेगळे तीन जे प्रकार दाखवलेले आहेत त्यातला एक त्यांनी सांगितलं की प्राण हे महत्वाचं, विच इज फाउंड इन द एलिमेंट्स, म्हणजे पंचमहाभूत आपण त्यांना म्हणत असतो, आणि इट्स अॅनालॉग नोशन ऑफ ची. चायनीज लोक त्याला ची म्हणत असतात. Swami Vivekananda Vishnu Devananda, a yogi and expert, put it, Pran is in the air, but it is not the oxygen, nor any of its chemical constituents. It is in food, water, and in sunlight, yet it is not vitamin, heat, or light rays. Food, water, air, etc. are only the media through which the pran flows. शरीरात प्राण म्हणजे काय? ते म्हणतात की बाबा फूड, वॉटर, सनलाइट मधून मिळत असतो, परंतु इट इज नॉट विटामिन, इट इज नॉट हीट, और इट आर नॉट लाईट रेट्स. आता हा प्रश्न तर खूप मोठा आहे आणि याच्यावर या लोकांनी असं डेफिनेशन असं, प्राण म्हणजे काय, माझ्या जीव, आपल्या शरीरात प्राण असला तर आपलं सगळं व्यवस्थित आहे, प्राण नसला तर काय, पण प्राण कुठे आहे तो दिसत नाही. सो दॅट वी हॅव टू फील. Food, water, air, etc. are only the media through which the prana flows. ठीक आहे. ते फूड, वॉटर, एअर ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत, घटक आहेत, आणि मीडिया आहे, याच्या थ्रू काय होत आहे, आपला प्राण सगळं व्यवस्थित सुरू आहे. पाणी नाही भेटू द्या बघा कसं होतं. ठीक आहे. किंवा मग आणखी काही त्रास, various things are there. In Ayurveda there are 5 basic elements that contain prana. आता इंग्रजीमध्ये वाचत असताना आपल्याला ते आयुर्वेदा वाचावं लागेल आणि मग ते प्राणा वाचावं लागेल, परंतु आपल्याला माहिती आहे दॅट इज नॉट आयुर्वेदा, दॅट इज आयुर्वेद. मग आपण आयुर्वेद वाचू. इन आयुर्वेद देर आर 5 बेसिक प्लांट एलिमेंट्स दॅट कंटेन प्राण. 5 मुख्य घटक आहे ज्यांच्यामुळे प्राण निर्माण होत असतो. आपण त्याला पंचमहाभूत म्हणत असतो, आणि ते आहे अर्थ, वॉटर, एअर, सॉरी अर्थ, वॉटर, फायर, एअर अँड इथर. ठीक आहे. तर अर्थ माहितीच आहे तुम्हाला, वॉटर माहिती आहे, फायर माहिती आहे, एअर अँड इथर ह्या सगळ्या गोष्टी, पण इथर काय आहे? ठीक आहे.
इथर आपल्याला बघायचं. इथर इज these elements, ether is something which is a व्योम आपण त्याला म्हणू शकतो, किंवा मग समथिंग स्पेस. अशी एखादी गोष्ट तुमच्या केमिस्ट्रीचा इथर नाही बरं येते. समथिंग which fills this all those things, this is called as ether. याला आपण व्योम असं म्हणू शकतो. These elements interact and further organize in the human body as three prime categories. या पाचही गोष्टी एकमेकाशी इंटरॅक्ट करून तीन कॅटेगरीज बनवत असतात आपल्या फिजिओलॉजिकल प्रिन्सिपल्स मध्ये इन द बॉडी दॅट गव्हर्न ऑन बॉडीली प्रोसेस नोन ॲज दोष. आपल्या शरीरामध्ये असलेले तीन जे त्यांनी प्रकार सांगितले त्या तीन दोष असतात. त्या तीन दोष पैकी कुठलाही एक दोष आपल्यावर जास्त हावी असतो, ऍक्टिव्हेटेड असतो. या दोष आहेत वात, पित्त आणि कफ. तर वात असो, पित्त असो किंवा कफ असो, कुठलाही एक घटक आपल्या शरीरावर जास्त हावी असतो. Each individual has a unique blend of three दोष. तिन्ही दोष एक कुठलाही हावी असला तरी तिन्ही दोष मधला काही ना काही कुठला ना कुठला घटक जास्त प्रभावी असतो आणि ह्या तिघांचाही एक ब्लेंड असतो आणि आपण त्याला प्रकृती म्हणत असतो. which is the reason why Ayurvedic treatment is always personalized. Ayurvedic treatment ही जनरल नसते किंवा खोकला झालेला आहे किंवा मग सर्दी झालेली आहे तर ही गोळी खाऊन घ्या, डोकं दुखत आहे क्रोसिन खाऊन घ्या, असं नाही. नाव दिलेलं नाही किंवा हे जनरल लोकांसाठी जनरल असं नाही. मग त्या आयुर्वेदामध्ये तुमच्या शरीरातल्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि तुमच्या शरीराचा दोष बघितला जातो आणि त्यानुसार तुम्हाला औषध दिली जाते. इन आयुर्वेदा illness is regarded as a state of imbalance in one or more of person's दोष. आयुर्वेदामध्ये इलनेस म्हणजे काय, इम्बॅलन्स आहे कशाचा, त्याच्या शरीरात असलेल्या दोषांचा. and Ayurvedic physician works to adjust and balance them. आयुर्वेदिक फिजिशियन कधीही या गोष्टीला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. तर वात दोष काय इज असोसिएटेड विथ एअर अँड इथर. वात दोष असेल म्हणजे काय, तुम्हाला एअर आणि इथर, इथर म्हणजे द स्पेस और थिंग्स अराउंड यू विच आर, ज्याच्यात हवा वगैरे काहीच नाही, आपलं वातावरणाच्या बाहेर वगैरे जी स्पेस असते तशी. इन द बॉडी प्रमोट्स मुवमेंट अँड ॲजिलिटी. त्या बॉडीमध्ये ॲजिलिटी येते, स्फूर्ती वगैरे राहते. वात पीपल आर टिपिकली थिन. आता वात असलेले लोक कसे असतात, रोड असतात. लाईट अँड फिजिकली ड्राय स्किन. त्यांचे शरीर असं ड्राय स्किन असतं. व्हेरी एनर्जी, खूप जास्त एनर्जी असते आणि मेंटली रेस्टलेस. त्यांना काही ना काही डोक्याला काम पाहिजे असते. When Vata is out of balance, there are often nervous problems like hyperactivity, sleeplessness, lower back pains and headaches. असं हे वात दोषानंतर म्हणजे याच्यामध्ये आपण बघा की हायपर ऍक्टिव्हिटी राहते, स्लीपनेसनेस राहते, लोअर ब्लॅक पेन्स राहतात आणि हेडेक्स राहतात. असे यांनी वात दोषानंतर पित्त दोष, नंतर कफ दोष, असे वेगवेगळे प्रत्येकाची कसं ओळखायचं आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आणि त्याच्यामुळे होणारे दोष काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथे बघाल तर या लोकांनी काय केलं की आपल्याला एक ट्री डायग्राम दिलेला आहे आणि या ट्री डायग्राम मध्ये आपल्याला सगळ्यात वर जे दिलेलं आहे दॅट इज प्राण. आता प्राण दिल्यानंतर त्याचे 5 बेसिक एलिमेंट सांगितले. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पंचमहाभूत आहे. तर पंचमहाभूतामध्ये तुम्हाला बघितलं असेल की पहिले त्यांनी सांगितलं होतं अर्थ. पुस्तक पेज नंबर परत आपला पेज नंबर 149 वर याल तर तुमच्या लक्षात येईल की अर्थ, वॉटर, फायर एअर अँड इथर असे 5 घटक आपण दोष चर्चा केली होती. तर मग सेकंड पॉइंट जो येईल दॅट इज हिअर, दॅट इज अर्थ. ठीक आहे. So you have to write as earth. Then त्यांनी आपल्याला इथे बॉडीली प्रोसेस मध्ये 3 दोष दिलेले आहेत असोसिएटेड विथ. पहिलं दिलंय वात, पहिलं वात दिलेलं, नंतर पित्त आणि नंतर कफ. मग वात मध्ये काय, वात असोसिएटेड विथ एअर अँड इथर. मग पित्त काय, मग आपलं पित्त येईल. जर पेज नंबर तुम्ही परत वर गेले तर लक्षात येईल की पित्त मीन्स इट इज असोसिएटेड विथ फायर अँड वॉटर. पित्त कशासोबत असोसिएटेड आहे, इज असोसिएटेड विथ फायर अँड वॉटर.
नंतर खाली इथं बघितलं की कफ जो आहे इट इज असोसिएटेड विथ वॉटर अँड अर्थ. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत वेगवेगळे, की आपण जे आता बघितलं की थिन अँड लाईट, फिजिकली ड्राय स्किन, एनर्जेटिक, मेंटली रेस्टलेस, असं या लोकांनी वातचं जसं दिलं तसं पित्तचं सुद्धा दिलं आहे. आपल्याला इथे कफचं भरायला लावलेलं आहे. कफ मध्ये काय काय आहे? लार्ज अँड हेवी. आपलं फिजिक कसं असतो आपला? लार्ज अँड हेवी. ठीक आहे. नंतर दुसरं काय आहे? ऑइली कॉम्प्लेक्स. नंतर तिसरं स्लो अँड काम अँड पीसफुल. स्लो, काम अँड पीसफुल. ठीक आहे. तर हे झालं आपल्या कफ मधले कॅरेक्टरिस्टिक्स. आणि नंतर इम्बॅलन्स मध्ये काय काय येईल? मग आपल्याला इम्बॅलन्स मध्ये या लोकांनी पित्त आणि कफचं इम्बॅलन्स सांगितलेलं आहे, पण वातचं इम्बॅलन्स आपल्याला बघायचं आहे. मग वातचं इम्बॅलन्स बघायसाठी आपल्याला वात या सेक्शनवर परत एकदा जावं लागेल. वात वात when वात is out of balance म्हणजेच imbalance. ठीक आहे. There are often nervous problems like hyperactivity, sleeplessness, lower back pains and headaches. मग इथे आपल्याला काय काय लिहावं लागेल? बघा, इम्बॅलन्स मध्ये आपल्याला लिहावं लागेल इम्बॅलन्स. हायपर ऍक्टिव्हिटी. नंतर काय? बॅक पेन्स. ठीक आहे. आणि मग हेडेक्स. हे झाले आपले इम्बॅलन्स कोणाचे? वातचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता इथे बघा, तुम्हाला मुद्दे लक्षात येईल की इथे एक मुद्दा, इथे दोन मुद्दे आणि हा तिसरा मुद्दा इथे आणि चौथा मुद्दा बरोबर यांनी इथे दिलेला आहे. त्यातला ह्या दोन पैकी एखादी मुद्दा कमी जास्त झाला चालेल, परंतु वर बघा एक एकच दिलेला आहे. म्हणजे वर एक मार्क, इथे एक मार्क, खाली इथे एक चौथा मार्क आणि इथे म्हणजे तिसरा मार्क आणि इथे चौथा मार्क. 4 मार्कासाठी आपल्याला हे डिस्क्रिप्शन यांनी दिलेलं आहे. सो दिस मेक्स युअर ट्री डायग्राम. अँड मग एक्झाम्पल दिले आणखी त्यांनी की ट्रान्सफर द अबव इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ टेबल. आता त्यांनी जर म्हटलं की टेबल मध्ये ट्रान्सफॉर्म करा, तर मग तेही आलं पाहिजे की वात मध्ये काय की एअर आणि इतर असोसिएटेड असते. मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आपल्याला ते बघितलं होतं की थिन अँड लाईट आहे, आणि इम्बॅलन्स मध्ये बघितलं की नर्वसनेस आहे. नंतर पित्त मध्ये आपण बघितलं की बुवा त्याचं काय फायर अँड वर्क मध्ये असोसिएटेड असते, फायर अँड वॉटर मध्ये असोसिएटेड आहे. स्ट्रॉंग डायजेशन आहे. मग नंतर मग अँगर आणि अग्रेशन येतं. नंतर कफ आहे, तर कफ मध्ये काय काय राहील? तर कफ मध्ये ते असोसिएटेड कशा कशाशी आहे आपण बघितलं, वॉटर आणि अर्थ आहे. नंतर मग त्यांनी कॅरेक्टरिस्टिक्स द्यायला लावलेली आहे किंवा लार्ज अँड हेवी, आणि नंतर खाली ग्रीड हा त्याचा इम्बॅलन्स होतो. असे हे वेगवेगळे प्रकार. आणि याच्यामुळे आपण आयुर्वेदातला एक भाग तर बघितलाच, आणि त्याच्यासोबतच आपल्याला ट्री डायग्राम किंवा मग नोट मेकिंग थ्रू ट्री डायग्राम कसा लिहायचा हे आपल्या लक्षात आलेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला एक एक्सरसाइज दिलेली आहे ब्रेन स्ट्रोमिंग मध्ये, की सेल्फ मेडिकेशन काय असतं आणि त्याच्या बाबतीत त्यांनी थोडीशी चर्चा केलेली आहे. आणि हे 4 पॅरेग्राफ ऑलरेडी इथे दिलेले आहे. हे 4ही पॅरेग्राफ तुम्हाला वाचायचे, आणि त्यांनी तसे 4 तुम्हाला पॉइंट्स दिलेले आहेत. 4 वेगवेगळे सेक्शन दिले की सेल्फ मेडिकेशन मध्ये कसं द्यायचं, मेडिकल प्रिस्क्राईब म्हणजे नोट मेकिंग सारखं, किंवा मग असे 4-5 प्लॅन्स दिलेले आहेत. हे तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून हे करायचे, आणि हे तुम्हाला सांगितलेलं व्हॉट्सअपवर मला ते पाठवायचे. याच्यात काहीही डाऊट्स असले, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अडचणी आल्या तर तुम्ही मला नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच.